सन्माननीय डॉक्टर बी जी शेखर सरांना विनंती आहे की आजचे प्रमुख अतिथी बाळासाहेब पाटील SP यांचं आपण स्वागत करावं. त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय मनमोहनजी यांचंही आपण सर स्वागत करावं. आपल्या आजच्या दुसऱ्या दिवशीही आवर्जून आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत नाशिकच्या साहित्यिक सांस्कृतिक इतिहासाचा एन्सायक्लोपीडिया म्हणता येईल डॉक्टर कैलासजी कमोद सर यांचं आपण अगत्यपूर्वक येथे स्वागत. माननीय शिरीष सहस्त्रबुद्धे सर यांचं आपण मनपूर्वक आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात. महाराष्ट्र राज्य संपादकीय संघाचे सन्माननीय अध्यक्ष शिरीष सहस्त्रबुद्धे सरांचं आपण या संमेलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत करत आहोत. माननीय स्वागताध्यक्ष IPS डॉक्टर BG शेखर पाटील साहेब. मंचावरील सर्व मान्यवरांना नम्र नमस्कार. कालच ऐकवायची होती ती आज परत संधी मिळते. कालच्या मॅचमध्ये बहुतेक मी चांगलं खेळलो म्हणून आज परत एकदा बॅटिंग आली आहे माझी. तुमच्या गोड स्वप्नांसाठी पोलीस जागत असतो. तुमच्या गोड स्वप्नांसाठी पोलीस जागत असतो. तुमच्या हस्तरेषांसाठी दुआ मागत असतो. तुमच्या हस्तरेषांसाठी दुआ मागत असतो. तुम्ही खेळता होळी त्याचा चेहरा बेरंग असतो. तुम्ही खेळता होळी त्याचा चेहरा बेरंग असतो. तुम्ही असता धुंद तो कामात दंग असतो. तुमची होते दिवाळी पोलीस म्हणजे दाई नसते. तुमची होते दिवाळी पोलीस म्हणजे दाई नसते. तुम्ही कसे विसरता त्यालाही बहीण असते. तुम्ही कसे विसरता त्यालाही बहीण असते. माय असते खोकत आणि बाप भिंतीला टेकून असतो. माय असते खोकत आणि बाप भिंतीला टेकून असतो. तरीही तो तुमच्यासाठी त्याचा कणा टिकवून असतो. मध्येच होतो दंगा किंवा बलात्कार होतो. मध्येच होतो दंगा किंवा बलात्कार होतो. तुम्हाला मग मानवतेचा साक्षात्कार होतो. कॅन्डल मार्च काढता तुम्ही दगड धोंडे मारता. कॅन्डल मार्च काढता तुम्ही दगड धोंडे मारता. हेल्मेट घालून तो तयार तुम्ही वार करता. हेल्मेट घालून तो तयार तुम्ही वार करता. आणि शेवट बलात्कारित मुलीसाठी त्याचंही मन जळतं. माननीय विठ्ठल जाधव साहेबांचं या मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॅन्डल मार्च काढता तुम्ही दगड धोंडे मारता. हेल्मेट घालून तो तयार तुम्ही वार करता. बलात्कारित मुलीसाठी त्याचंही मन जळतं. बलात्कारित मुलीसाठी त्याचंही मन जळतं. त्याच्या मुलीलाही उशीर होतो तुम्हाला कुठं कळतं. त्याच्या मुलीलाही उशीर होतो तुम्हाला कुठं कळतं. धन्यवाद धन्यवाद. अभयदादा. कवीच्या बायकोचं मनोगत असं शीर्षक आहे. त्याच्या आधी जाधव साहेब प्रचंड नम्रपणे ते म्हणले की बा ते गाणं वाजू द्याचं काय झालं.
तर गाणं वाजू द्या. मंचाला नम्र विनंती. 2015ला एक सिनेमा आला, त्याचं नाव खोडा. त्याला 2 नॅशनल अवॉर्ड आहेत आणि त्यामध्ये एकुलतं एक गाणं आहे. ते गाणं लिहायचं भाग्य मला मिळालं आणि त्याचं श्रेय लातूरचा कल्याण वाघमारे नावाचा रंगकर्मी त्याला जातं. त्याच्यामुळे ती संधी मला मिळाली. मी नम्रपणे हे नेहमीच कबूल करतो. तर ते गाणं ते तुम्ही ऐकलंय, माझ्या आवाजात तुम्हाला सहन करावं लागेल, माफ करा. नाही, खरं बोलावं माणसानं. एक तर एवढ्या पोलिसांसमोर खोटं बोलायचं धाडस कुणाचं होणार आहे. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. तुम्ही ऐकता ती चाल वेगळी आहे, ही माझी चाल आहे. म्हणजे माझी चाल आवडली तर मला चांगल्या चालीचा माणूस तुम्ही म्हणू शकता. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. हिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा. हिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा. आता नेमकंच सपान पडलंय ना मला निजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. एक कडवं विसरलो, बहुतेक एवढ्या पोलिसांच्या दबावाखाली ते झालं असेल. सामान्य माणसाच्या वाट्याला एवढे पोलिस समोर बोलल्यावर मरायचं ना ते. तर आता कवीच्या बायकोचं मनोगत. साहेब असं कोर्ट सजलेला आहे, जज साहेब बसलेले आहेत आणि कवीची बायको आणि कवी असे दोघे. बाई वैतागली, प्रचंड वैतागली. म्हणले या कवीसोबत मला काही राहायचं नाही बाबा, मला मोकळं करा. म्हणजे खरं तर आपल्या देशात लोकशाही आहे आणि लग्न संस्थेमध्ये आपल्याकडे रिव्हर्स गेअर नव्हता किंवा तो अवघड होता. आता लोकशाही आपल्याला रिव्हर्स गेअर देते. तो रिव्हर्स गेअर गरज पडली तर वापरला जावा, पण एखादी वैष्णवी अशी मारून टाकली जाऊ नये. वैष्णवी हागवण्याचं जे प्रकरण आपण नुकतंच ऐकतो आहोत सगळे. तर कवीची बायको कंटाळली आणि जज साहेबाला सांगते. काय सांगते ते म्हणजे ही कविता. या सभागृहात योगायोगानं, एवढा मोठा योगायोग कधीच घडू शकत नाही. एक विनायक पवार एका हॉलमध्ये असू शकतो, 2 विनायक पवार कसे असतील बरं, 3रा आहे म्हटलं तर कसं वाटेल तुम्हाला. या हॉलमध्ये 3 संजय गुरव आहेत साहेब. 3च्या 3 उभे राहा बरं. 3 संजय गुरव एकदाच उभे राहा. 1, 2 आणि 3 हे घ्या. काय कमाल आहे. त्यांच्या नेमप्लेट चेक करून घ्या तुम्ही. मी तो फोटोच काढला. तर कवीची बायको कंटाळली. जजसाहेबाला म्हणते, जजसाहेब रोज 5-50 कविता ऐकाव्या लागतात. जजसाहेब रोज 5-50 कविता ऐकाव्या लागतात. पोरं बी भाकरीऐवजी कविताच खायला मागतात. जिकडं तिकडं कागद घरात, मी स्वयंपाक कुठं करू. जिकडं तिकडं कागद घरात, मी स्वयंपाक कुठं करू. आणि रिकामी दिसले मी की होतोय सुरू. पोरीला कविता मला कादंबरी म्हणतो ह्यो येडा. कवी की बीबी, जर्रा काजी यांचा शेर आठवला. कवी की बीबी कवी से बोली, मैं तुम्हारे लिए जान दे दूंगी, लेकिन और एक कविता सुनाई तो तुम्हारी जान ले लूंगी. जसाहेब जिकडं तिकडं कागद घरात, मी स्वयंपाक कुठं करून रिकामी दिसले मी की होतो ह्यो सुरू. पोरीला कविता मला कादंबरी म्हणतो ह्यो येडा. घराचं नाव संमेलन, पोराचं नाव धडा. यानं फाटक्या चपलीवर, तुटक्या फड्यावर आणि मरतुकड्या घोड्यावर कविता केली साहेब. यानं फाटक्या चपलीवर, तुटक्या फड्यावर आणि मरतुकड्या घोड्यावर कविता केली, पण माझ्यावर कधीच नाही केली. त्या सखीवरच कविता ऐकू ऐकू माझी जिंदगी बरबाद झाली. परवा मी थोडीशी भाजी तिखट केली. होते ना कमी जास्त, काय होतं त्याला. परवा मी थोडीशी भाजी तिखट केली तर काल यानं माझ्या माहेरावरच कविता केली. त्यात त्यानं त्याच्या कवी जातीची परंपरा टिकवली. कवी लोकांचं अक्षर लय डेंजर असतं.
डॉक्टर सारखं. डॉक्टर कुठे आहे? हां, डॉक्टरचं अक्षर फक्त मेडिकलवाल्याला कळतं, आपण डोकं लावायचा धंदाच नाही. होय, चक्कर यायची एखाद्याला. परवा मी थोडीशी भाजी तिखट केली, तो काल यानं माझ्या माहेरावरच कविता केली, त्यात त्यानं त्याच्या कवी जातीची परंपरा टिकवली आणि माझ्या माईच्या नावाची एलांटीच चुकवली. ह्यो शेजारणीला ललित अन शेजाऱ्याला निबंध म्हणतो. काय सांगायचं, वरची संपत्ती संपायला वेळ लागत नाही, अहंकार करू नये माणसानं. माझ्या पक्षाची बरीच माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. तिकडं नाही, तिकडं नाही. मला माहित आहे मोहळ कोणतं हुलवायचं. आग्या मोहळाला दगड मारते. ह्यो शेजारणीला ललित आणि शेजाऱ्याला निबंध म्हणतो, माझ्या बहिणीला गजल आणि मला मुक्तछंद म्हणतो. गवाह और सबूतों को मद्देनजर रखते हुए जज साहेब, गवाह और सबूतों को मद्देनजर रखते हुए याच्या डायऱ्या जाळून टाका. गवाह और सबूतों को मद्देनजर रखते हुए याच्या डायऱ्या जाळून टाका. आणि बसणार नसल कायद्यात तर मला बहिरं करून टाका, मला बहिरं करून टाका, मला बहिरं करून टाका. थँक्यू 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 थँक्यू. माननीय विठ्ठल जाधव साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. माननीय जाधव साहेबांना मी विनंती करते की आपण आजच्या या कवी संमेलनाला शुभेच्छा द्याव्यात. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या परिवाराचे सदस्य डॉक्टर BJ शेखर साहेब, सौ शेखर मॅडम, इतर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडून गेले 2 दिवस या कार्यक्रमाची रंगत आपण लुटत आहोत, ते सर्व मान्यवर लेखक, कवी, साहित्यिक. सर्वप्रथम वैयक्तिक माझ्यातर्फे आणि आमच्या संपूर्ण शांतिदूत परिवारातर्फे, काल कुणीतरी सांगितलं पोलिसांचं जीवन वृक्ष असतं. खरं पाहिलं तर मी त्याच्या विरोधात आहे. त्या जीवनाचा आस्वाद कसा घ्यायचा हे प्रत्येकाकडे अवलंबून आहे, प्रत्येकावर. परंतु सो कॉल्ड वृक्ष जीवनामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं साहित्यिक आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत आणि ते लक्षात घेऊन त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं, अधिक प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं आणि इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं अतिशय यशस्वी असं हे दुसरं साहित्य संमेलनाचं आयोजन शेखर साहेबांनी केलं. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं, आमचे दुसरे सहकारी अभयजी पैर असतील, इतर सर्व जे या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी झटणारी जी टीम आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि एक मराठी साहित्य विश्वामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारं, एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे साहित्य संमेलन आहे. खरं तर लेखक आणि कवी यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडेसे आमच्यासारख्या बिगर लेखक, बिगर कवींना खंत वाटते आणि असं वाटतं की ईश्वर जेव्हा ही प्रतिभा वाटत होते तेव्हा आम्ही गैरहजर तर असो किंवा उशिरा तरी गेलो असो, परंतु ती कसर आम्ही एक वाचक म्हणून भरून काढतो. अनेकांच्या जीवनामध्ये तुमचे अनुभव, तुमचे आनंदाचे क्षण असतील, दुःखाचे क्षण असतील किंवा काही दिशा देण्याचा प्रयत्न असेल प्रत्येकाच्या जीवनाला, ते करण्याचं खूप मोठं काम आपण करत असतात. त्याबद्दल रसिकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आणि समाजामध्ये जगत असताना, सुखी समाधानी जीवन जगत असताना सत्ता असेल, संपत्ती असेल, पद असेल, व्यवसाय असेल हे लागते, पण याच्याही पुढे चालून आणखी खऱ्या अर्थानं जीवन यशस्वी करण्यासाठी कला, क्रीडा, साहित्याचं खूप महत्त्व आहे. आणि ती मोठी कलेची किंवा साहित्याची भूक त्याला फूट देण्याचं काम आपण लोक करत असतात. विशेषतः जे नवकवी आहेत किंवा आपल्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी ह्या भावना सगळ्यांनाच असतात. एखादा प्रसंग
आपण 4 लोकांना जर काव्यात लिहायला सांगितला किंवा लिखाण करायला सांगितलं कथारूपात, तर जरी प्रसंग तोच असला तरी प्रत्येकाची शैली ही वेगळी असते, त्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यामुळं विशेषतः वाचकांनी कुठलं साहित्य आपण पुस्तक घेत असताना, काव्यसंग्रह घेत असताना त्या कवीचं नाव, त्याचं मध्ये काय, हे सगळं फारसं न पाहता डोळे झाकून आपण पुस्तकं घेतली पाहिजेत, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि तोसुद्धा एक आपल्याला आपला अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी उपयोगी असतं. त्यामुळं बिनधास्तपणानं प्रत्येकानं ज्यांना ही उर्मी आहे, इच्छा आहे, ईश्वरानं दिलेली ही गिफ्ट आहे, त्यांनी मुक्तपणे दुसऱ्याला काय वाटेल, तिसऱ्याला काय वाटेल याचा बिलकुल विचार करू नका. आणि ते कोर्टात जरी गेली कंप्लेंट जजकडे तरी घाबरू नका, तुमचा प्रयत्न सतत चालू राहू द्या. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन आणि सर्व कवींचं, साहित्यिकांचंही अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. मनमोहन साहेबांना मी विनंती करते की आपण आपल्या उपस्थितांशी, आपल्या रसिकांशी आपण संवाद साधावा. नमस्कार आदरणीय पाटील साहब, ऑल्सो ऑनरेबल जज साहब. माझी मराठी एवढी चांगली नाही मिळत तर मी चान्स नाही घेणार, मैं नॉर्मल हिंदी या इंग्लिश में बात करता हूँ. नॉर्मली मैं लायंस क्लब से जुड़ा हूँ, मैं डिस्ट्रिक्ट चेयरमैन हूँ और 20-30 सालों से मैं ब्लड डोनेशन से जुड़ा हूँ और मेरा पैशनेट सब्जेक्ट है. अभी तक मैंने 109 बार 3 देशों में ब्लड दिया है और हर साल मैं 100-125 कॉलेजेस में कैंप करता हूँ. और पाटिल साहब भी एक प्रेरणा स्वरूप है, जूनियर पाटिल साहब मैं बोल सकता हूँ अभी, क्योंकि 550 बॉटल के आसपास आई थिंक आपके कैंप में जमा हुआ था सर. और लास्ट ईयर अभी हमारे कैंप चल रहे हैं और लास्ट ईयर हमने 10,271 यूनिट जमा किए थे, जिससे 30,000 पेशेंट्स को फ़ायदा हुआ. 90% हम कोशिश करते हैं कि गवर्नमेंट हॉस्पिटल को दें जहाँ गरीब लोगों को उपचार में सहायता होती है. और बहुत बहुत अच्छा कार्यक्रम लगा. आई एम लकी, आई एम हैप्पी एंड थैंकफुल कि सर ने आमंत्रित किया और इतना अच्छा एक अलग एनवायरनमेंट में जाने को मिला. और थोड़ा मेरी शिकायत रहती है आजकल कॉलेज में भी, जब मैं जाता हूँ 30 साल से मैं कॉलेज में कैंप्स कर रहा हूँ, तो अभी बच्चों को भी चाहिए कि हमें क्या मिलेगा, हमें क्या मिलेगा, रक्तदान करके हमें क्या मिलेगा. थोड़ी सी सोच शायद अलग हो रही है, थोड़ा उसमें साहित्य का बहुत बड़ा रोल है उसको चेंज करने में. और शायद कॉलेजेस में साहित्य को थोड़ा प्रोत्साहन देना चाहिए. जो अभी एक रेस चल रही है कि भाई जॉब के लिए, क्वालिफिकेशन के लिए, तो इसमें आप ऐसे स्थिति में आप लोग ने जो सम्मेलन किया है, बहुत बहुत अभिनंदन. मेरे लायक जो भी रहेगा, आई एम ऑलवेज अवेलेबल. थैंक यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर विनंती आहे सन्माननीय बाळासाहेब पाटील सरांना की आमच्या या संमेलनासाठी आपण शुभेच्छा द्याव्या. दक्ष साहित्य संमेलन द्वितीय सत्र याच्या आजच्या या समारोप समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरुवर्य सन्माननीय डॉक्टर BG शेखर सर, सन्माननीय विठ्ठल जाधव सर, ज्यांनी दातृत्वाचा खरा आदर्श घालून दिलेला आहे, असे सन्माननीय मनमोहनजी मेहता साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आपापलं अतिशय भरीव योगदान देणारे सर्व मंडळी, साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनी. खरं तर 2 दिवस हा अतिशय साहित्याचा एक संस्कृतीचा उत्सव हा या इतक्या पवित्र नगरीमध्ये होतो आहे, हेच खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मी गेल्या 3 दिवसापूर्वीच इथं चार्ज घेतला आणि सरांनी मला सांगितलं की सुदैवाने याच शहरामध्ये इतका चांगला कार्यक्रम होतो आहे आणि त्याचं उपस्थित राहण्याचं भाग्य हे तुला प्राप्त होऊ शकतं. मी म्हटलं या इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला बोलवत असाल तर खरोखरच याच्यासारखी भाग्याची गोष्ट कुठलीच नाही, कारण माझ्या या ठिकाणच्या सुरुवातीमधला हा पहिला प्रोग्राम आहे. आणि मला असं वाटतं की खाकीमध्ये आणि शब्दामध्ये ही समान ताकद आहे. खाकी शरीराचं रक्षण करते,
परंतु शब्द मनाचे रक्षण करतात. ज्याच्या आयुष्यामध्ये सुखदुःख सर्व भावभावना याचा संगम समोर असतो आणि त्याचं प्रदर्शन त्याला कुठेही करता येत नाही, तो खऱ्या अर्थाने अंतर्गत मेलेला असतो. त्याला त्याची अभिव्यक्तीच होत नाही, परंतु फक्त अभिव्यक्तीच नाही तर त्याच्या खऱ्या अर्थाने त्याच्या म्हणण्याला, त्याच्या मनाला या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक खऱ्या अर्थाने उर्मी येते, त्याच्यातून तो व्यक्त होतो आणि खऱ्या अर्थाने एक सृजनशील माणूस म्हणून, संवेदनशील माणूस म्हणून या साहित्य संमेलनामध्ये त्याची विविध अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. शेखर सरांनी त्यांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत ते वाचल्यानंतर एखादी पिक्चरची स्टोरी वाचतोय असं वाटतं. शोध आणि इतर सर्व त्यांचे जे साहित्य आहे, विशेषतः ऐतिहासिक कादंबऱ्या ज्या आहेत त्या खरोखरच ह्या एखाद्या पोलीस अधिकारी लिहू शकतो याची कधीच कुणाला शक्यता वाटत नाही की अशा स्वरूपाची सुद्धा संशोधन वृत्ती आणि एखादी अभिव्यक्ती ऐतिहासिक निर्माण करणं हे सामान्य व्यक्तीचं काम नाही आहे. याच्यासाठी खरोखरच खूप मोठी ताकद लागते आणि ती ताकद माननीय डॉक्टर BJ शेखर सरांनी विविध त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवलेली आहे. मला खरोखरच या ठिकाणी येऊन अतिशय आनंद होत आहे आणि या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी भाग घेण्याची मला संधी प्राप्त करून दिली, आपल्याशी संवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिली, याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या साहित्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय कैलास कमोद सर यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभेच्छा येथे द्याव्यात. या पोलीस साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाशिकचे ग्रामीणचे SP बाळासाहेब पाटील साहेब, संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि ज्यांनी हे उत्कृष्ट आयोजन केलं ते BG शेखर साहेब, विठ्ठल जाधव साहेब, मनमोहन साहेब पवार आणि श्री सहस्रबुद्धे, इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक बंधू भगिनींनो, सर्वांनीच बोलून दाखवलं तसं मी पण बोलतो की पोलिसांचं साहित्य संमेलन हे थोडंसं अप्रूप आहे, सगळ्यांनाच अप्रूप आहे ते, जसं मला आहे तुम्हाला पण आहे. आणि पहिल्यांदाच ते भरवलं गेलं आहे, तेही महाराष्ट्रव्यापी संमेलन नाशिकमध्ये भरवलं गेलं आहे, याचं आणखी कौतुक आहे. अप्रूप बरोबर कौतुकसुद्धा आहे. कसं आहे की आता वानखेडे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं पण मी स्वागत करतो. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. समाजामध्ये भोवताली जे काय घडत असतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला साहित्यामध्ये दिसत असतं. त्यामुळे साहित्य हा समाजाचा आरसा आहे. दुसरं, साहित्य हे समाजाला दिशा दाखवत असतं, दिशादर्शक आहे. तुम्ही बघा, महात्मा फुल्यांनी जे साहित्य लिहिलं, त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला आणि इतर त्यांनी अखंड लिहिले. पण त्यातून त्यांनी जो समानतेचा संदेश दिला, त्या संदेशातून क्रांती झाली आणि समानता काय आहे हे खालच्या शूद्र अतिशूद्र यांना कळायला लागलं. त्यामुळे साहित्य हे दिशादर्शकसुद्धा असतं. म्हणजे खूप मोठं उदाहरण जर देऊ तर कार्ल मार्क्सने दास कॅपिटल लिहिलं आणि त्या दास कॅपिटलने इतकी मोठी क्रांती केली की अर्ध जग कम्युनिझमच्या विचाराखाली आलं. अर्ध जग, चीन, रशिया ह्याच्यासारख्या मोठ्या मोठ्या देशांपासून पोलंड, इटालीसारख्या छोट्या देशां,
क्युबा, बोलिव्हिया यांच्यासारख्या छोट्या देशांपर्यंत ते कम्युनिझम पसरला. हा दास कॅपिटलमधून पसरला, हे लक्षात घ्या. म्हणजे साहित्य हे जसं समाजाचा आरसा आहे तसं ते समाजाला दिशा दाखवणारं सुद्धा आहे. आणि म्हणून साहित्य हे समाजाची चिकित्सासुद्धा करतं. समाजामध्ये काय चाललेलं आहे, ते चांगलं आहे, वाईट आहे, बरं आहे किंवा कशाची गरज आहे, अशी समाजाची चिकित्सासुद्धा करतं. आणि म्हणूनच साहित्यातून आपल्याला व्यक्त होता येतं, सगळ्यांना व्यक्त होता. तर साहित्याचे हे सगळे गुण आहेत, साहित्याचे हे सगळे गुण होते. त्याच्याबरोबरच एक महत्त्वाचं अंग साहित्याचं आहे ते म्हणजे साहित्यातून करमणूकसुद्धा होते. नुसताच विचार दिला किंवा नुसतीच चिकित्सा केली किंवा नुसतीच दिशा दाखवली असं नाही आहे, तर साहित्यातून समाजाची, व्यक्तीची करमणूकसुद्धा होत असते. साहित्यातून आपल्याला ज्ञान मिळतं, साहित्यातून आपल्याला ज्ञान मिळतं आणि आपल्या माहितीमध्ये भर पडते. हे सगळं होत असताना साहित्यामुळे आपली भाषा समृद्ध होते. प्रत्येक भाषा ही त्यातल्या जशी बोलीभाषा असते, पण बोलीभाषा ज्या वेळेला ती लिखित स्वरूपामध्ये येते त्यावेळेला ती अधिक समृद्ध व्हायला लागते. आलं लक्षात? तर साहित्यामुळे भाषा समृद्ध होते. आता पोलिसांच्या साहित्य संमेलनाविषयी जर विशेष बोलू तर खूप मोठा आणि चांगला स्कोप आहे पोलिसांना. म्हणजे पोलिसांनी निव्वळ कविताच लिहाव्या किंवा निव्वळ ललित साहित्य लेखन करावं असं नाही. म्हणजे त्यांनी ते पण करावं, करू नये असं असातला भाग नाही. परंतु पोलिसाचा समाजाशी थेट संपर्क असतो. झोपडपट्टीतला गरीबात गरीब माणूस, त्याला काही वेदना असेल तेव्हा तो पोलिसाकडे येतो. आणि कोट्याधीश असेल त्यालासुद्धा काही वेदना असेल, काही दुःख असेल, त्यावेळेला तो पोलिसाकडे येतो. त्यामुळे साहित्याचा आणि पोलिसाचा आणि साहित्याचा आणि समाजाचा हा जो संबंध आहे तो जर साहित्यामधून व्यक्त झाला तर ते जास्त चांगला. म्हणजे पोलिसांकडून निर्माण होणाऱ्या साहित्याकडून अपेक्षा अशी आहे की त्यांना जे समाजातले अनुभव आले ते त्यांनी समाजापुढे मांडावे अशी अपेक्षा आहे. म्हणजे मी डॉक्टर आहे, मेडिकल डॉक्टर. आता मेडिकल डॉक्टरचं काय आहे की त्याच्यामध्ये आणि पोलिसामध्ये फार साम्य आहे. डॉक्टरचा सुद्धा पेशंटशी थेट संबंध येत असतो. म्हणजे अगदी जनरल प्रॅक्टिशनर जो असतो तो काय करतो, घरातलं बाळ झालं, त्या बाळाला सर्दी खोकला आला, त्याची आई घेऊन येते, डॉक्टर याला बघा. घरातले आजोबा आहे, त्यांना काही झालं, कंबर दुखते, डोकं दुखते, की त्यांचा मुलगा घेऊन येतो, याला बघा काय झालं. कोण्या गृहिणीला काय त्रास होत असेल तर अशा रीतीने घरातल्या प्रत्येकाशी जसा संबंध होतो. मग डॉक्टरकडे येणारा पेशंट हा श्रीमंत असेल, गरीब असेल, कोणत्याही वर्गातला असेल, कोणत्याही धर्मातला असेल, कोणत्याही जातीतला असेल, परंतु त्याला न्याय देणं हे डॉक्टरचं जसं काम असतं तसंच पोलीसचं काम असतं. म्हणजे डॉक्टरशी पोलीसची तुलना करणं हे काही वावगं होणार नाही, इतकं ते दोघांमध्ये साम्य आहे. म्हणजे एखादा माणसाला की त्याला खोकला येतो आहे आणि त्या खोकल्यातून मग शोधायचं आहे हा खोकला साधा सर्दी खोकल्याचा खोकला आहे की हा TBचा आहे की हा दम्याचा आहे की हा कॅन्सरचा आहे. तर एक एक इन्व्हेस्टिगेशन करत 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 डॉक्टर आपल्या निदानापर्यंत पोहोचतो. तसं एखादा गुन्हा घडला की त्या गुन्ह्याच्या ठिकाणी नेमकी काय पद्धत वापरली गेली, तिथं काय काय सायन्स मिळाल्या, काय काय सिम्पटम्स मिळाले, याच्यावरून त्या गुन्हेगारापर्यंत पोलीस बरोबर पोहोचतो. इतकं साम्य डॉक्टर आणि पोलीसमध्ये आहे. तर त्यामुळे आपल्याला समाजामध्ये लिखाण करताना डॉक्टरांकडून ही अभिव्यक्ती जास्त दिसते. लिखाण करणारे डॉक्टर आपल्याला जास्त दिसतील संख्येने क्वालिटीने दोन्ही. त्या तुलनेने पोलीस संख्येने कमी दिसतील. तर हे जे
समाजाशी थेट संपर्क आहे. म्हणून जसं डॉक्टर लिहिता होतो तसं समाजाने ही पण अपेक्षा केली पाहिजे की पोलिसाने पण लिहितं व्हायला पाहिजे, असा एक मुद्दा आहे. आता पोलीस जसा गुन्हे शोधतो तसा तो इतरांना मदतसुद्धा करत असतो. खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो शक्य तोवर ती FIR न नोंदवता बाहेरच्या बाहेर त्याला कसं मिटवता येईल, त्याचं दुःख कसं दूर करता येईल याचा प्रयत्न पोलीस करत असतो. म्हणजे पोलिसाने काय आहे, आपल्या अनुभवाचं गाठोडं त्याचं मोठं असतं, ते गाठोडं त्याने उलगडून समाजासमोर धरलं पाहिजे असा माझ्या बोलण्याचा अभिप्राय आहे. त्याने त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. आता काही पोलिसांनी खरोखर चांगलं लिहिलेलं, खूप मोठी जर उदाहरणं देऊ तर किरण बेदींनी आय डेअर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, किंवा त्या विनीता कामटे मॅडम ज्या कामटे शहीद झाले त्यांच्या मिसेस, त्यांनी टू द लास्ट बुलेट नावाचं पुस्तक लिहिलं आहे. काल नांगरे पाटील इथे पाहुणे आलेले होते, त्यांनीसुद्धा मन में है विश्वास हे पुस्तक लिहिलं आहे. ही सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत. तर त्यांनी हे पुस्तक, अगदी आपल्यातलं उदाहरण देऊ का, की आपल्या नाशिक रोडला पूर्वी PI होते रावसाहेब पोटेसाहेब. रावसाहेब पोटेसाहेब नाशिक रोडला PI होते. तर रिटायर झाल्यानंतर पोटेसाहेबांनी पण काळाच्या पाऊल खुणा या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे. त्यांनी आपले अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. हल्ली प्रकाशित होतं की मला माहीत नाही, पण पूर्वी पोलिसांकडून दक्षता नावाचं एक मासिक प्रकाशित केलं जात असे. आहे का अजून ते? हो का? बरं, ठीक आहे. त्या विशिष्ट वयात मी ते जास्त वाचत असेल, आता ते माझ्याकडून दुर्लक्षित होत असेल. पण त्या दक्षता मासिकामध्ये पण पूर्वी चांगले लेख असत. वक्रू जोशी नावाचे एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर फार छान लिहित असत कथा त्याच्यामध्ये. तर यांची उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपणसुद्धा पोलिसांनी साहित्यामध्ये रस घ्यायला पाहिजे, इतकीच अपेक्षा मी व्यक्त करतो. या साहित्य संमेलनाबद्दल आयोजकांचे, विशेषतः शेखर साहेबांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आणि यानंतर महाराष्ट्र राज्य संपादकीय संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि राजहंसचे प्रकाशक माननीय शिरीष सहस्त्रबुद्धे थोडक्यात आपल्या सर्वांना येथे शुभेच्छा देतील. सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय बंधू भगिनींनो, साहित्याचं प्रयोजन काय या संबंधात आत्ता डॉक्टर कैलास कमोद यांनी सांगितलं. हेच मी दुसऱ्या 2 मोठ्या कवींच्या शब्दात सांगतो आणि आपली रजा घेतो. केशवसूत मराठीतले पहिले बंडखोर कवी यांनी असं म्हटलं, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके, देवानेच दिले आम्हास जग हे खेळावया अंगण. कवीची ताकद एवढी आहे की हे सगळं जग म्हणजे देवानी खेळायला दिलेलं अंगण आहे असं केशवसूतांनी मांडलं. एवढंच नव्हे तर दुसऱ्या एका कवितेमध्ये पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे, टेकुनी ती जनशीर्षावरती जग उलथुनिया देऊ कसे. कैलास सरांनी आत्ता जे सांगितलं की दास कॅपिटलसारख्या पुस्तकांनी शब्दातून जग पालटवलं, चुकीच्या दिशेने पालटवलं. सुदैवाने आता जगाने दिशा बदलली आणि ते योग्य दिशेकडे परत यायला लागलेत. ते चीन, रशिया वगैरे देश ते बाजूला ठेवू, पण एक काळ त्यांनी पालटवलं हे जगाची दिशा. अशा तऱ्हेचं सामर्थ्य हे लेखकाच्या, कवीच्या शब्दात असं असतं आणि म्हणून लिहावं आणि म्हणून वाचावं. आजच्या काळात वाचन जरा कमी होतं आहे, लोकांना स्क्रीनचा मोह फार जबरदस्त पडलेला आहे. पण गोष्टी बदलतात जशा फॅशन बदलतात. माझी अशी खात्री आहे की आमची आवडती पुस्तकं परत येतील. याचं कारण आमचे सगळ्यांचे गुरु, आपले सगळ्यांचे गुरु, जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी शब्दांचं महत्त्व काय सांगितलेलं आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, असं तुकोबा म्हणतात. आणि म्हणून शेवट असा करतात,
तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. अशा शब्दाचा हा गौरव आणि पूजा मांडण्यासाठी आपण हे संमेलन या ठिकाणी भरवलं. यासाठी आपलं सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आत्ता जास्त बोलण्याची वेळ नाही, कारण मी बहुतेक शेवटचा वक्ता असल्यामुळे मी खाली कधी बसतो याची वाट आपण बघत असलात तर त्यात काही वावगं म्हणता येणार नाही. आणि मला अधिक बोलण्याची संधी मला समारोपाच्या कार्यक्रमात मिळणार आहे असं मी धरून चालतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. ज्यांच्यामुळे आज कालपासून आपण हे संमेलनाचा आस्वाद आणि आनंद येथे घेत आहोत, या संमेलनाचे मुख्य प्रवर्तक माननीय डॉक्टर BG शेखर साहेबांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करते. दक्ष साहित्य आणि सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्य आणि लाईफ प्रोटेक्टर 100 यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येत असलेलं, संपन्न होत असलेलं हे महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचं साहित्य संमेलन द्वितीय अर्थात दुसरं. 2019 साली आपण पहिलं साहित्य संमेलन घेतलं मुंबईमध्ये. मुंबईच्या रस्त्यावरती आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मुंबईच्या इतिहासात निघली नव्हती किंवा कधीही निघणार नाही अशी भव्य दिव्य दिंडी, आमची ग्रंथदिंडी त्यावेळेस निघाली होती. काही क्षणचित्रामध्ये आहेच, अर्थात मान्यवरांना ते दिसत नाही. आणि अशा प्रकारचं आयोजन त्यावेळेस झालं होतं. मंचावरती हाच जो कार्यक्रम होतो आहे, ह्या कार्यक्रमासाठी बहुविध मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. मंचावर उपस्थित असलेले या ठिकाणचे आमचे अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री TC वानखेडे साहेब सेवानिवृत्त आहेत. त्याचबरोबर IG म्हणून ज्यांनी आपली कारकिर्दी खूप चांगली राबवली. अमरावतीला ते IG होते, नंतर जेललासुद्धा IG होते. ते विठ्ठल जाधव साहेब, एक सामाजिक बांधिलकी जोपासणारे हे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर मनमोहनजी म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुरेश भटांची कविता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हात तोडून घ्यावे असं नाही, तर त्याचं दातृत्व घ्यावं. पोलीस दलासाठी आणि सामाजिक कार्यासाठी दातृत्वाचा एक महान आदर्श कोण असतील तर मनमोहन जे असेल, त्यांना सुंदर टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. परवा मी सहज त्यांना बोललो आणि त्यांनी आपल्या संमेलनासाठी भरीव मदत केली. परवा मी त्यांना बोललो, म्हटलं साहेब तुम्ही यायला पाहिजे संमेलनाला. म्हणजे साहेब मी आता तुम्हाला त्यांनी फोटो पाठवला मला. हॉस्पिटलमध्ये बेडवरती झोपलेले होते आणि काय करत होते, रक्तदान करत होते. म्हणजे 550 रक्तदान करायचे आणि 550 बाटल्या त्यांनी रक्त. असं हे महान दातृत्व असलेले व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो. कैलास कामतजी जे आहे ते विकिसायक्लोपीडिया असतील, आपल्या इतिहासामधल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. नाशिक नगरीबद्दलचे त्यांनी खूप असं लिखाण केलेलं आणि सुंदर असे लेखक आहेत, ते आज उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आपण खास आवर्जून बोलवलं आहे पुण्यावरनं, ते शिरीष सहस्त्रबुद्धे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर राजहंस प्रकाशन जे आहे, राजहंस प्रकाशन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या राजहंस प्रकाशनाचा एक वेगळा दर्जा आहे. उंच असा त्याचं उंच अशी त्या प्रतिभेची पुस्तकं तयार करतात असे राजहंस प्रकाशनचे ते मुख्य संपादक आहेत किंवा मालक आहेत. खास आपल्यासाठी ते पुण्याहून ह्या ठिकाणी आलेले आहेत. आपलं 2 दिवसाचं हे साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. कालचा दिवस होता तो आता अभय पैर आमचे निवेदक आणि जयश्री वाघ यांनी तर सांगितलंच आहे. परंतु वैशिष्ट्य या समारंभाचं असं होतं की नागपूर आणि मुंबईला दोन्ही ठिकाणी VVIP बंदोबस्त चालू आहेत आणि दिल्लीवरनं VVIP येत आहेत, त्यांची सिक्युरिटी आहे, त्यांचा बंदोबस्त आहे. तरीसुद्धा चंद्रपूर नागपूरवरनं लोक आली, तरीसुद्धा मुंबई पनवेल ठाण्यावरून पण लोक आले. पण आम्हाला वाटलं होतं की हॉल कमी, म्हणजे हॉलमध्ये बऱ्यापैकी हे राहील, परंतु एवढं करूनसुद्धा लोक आली, आपलं सादरीकरण केलं आणि पुन्हा बंदोबस्ताला रात्री परत गेले.
हे वर्दीचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य कुणालाही साध्य होऊ शकणार नाही. 24 तास रात्रंदिवस मेहनत करणारा पोलीस ज्यावेळेस आमचा रस्त्यावरती उभा राहतो, त्या पोलिसाचं कौतुक कुठेही होत नाही. जनता काय म्हणते की यांचं कर्तव्य आहे. मी निफाडला असताना SDPO होतो. निफाड डिव्हिजनचा SDPO असताना या ठिकाणी इतके नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड दरोडे पडायचे. अख्ख्या पेपरला बातम्या होत्या. कलेक्टर SP सगळे रस्त्यावरती असायचे रात्रीच्या वेळेस नाईट राऊंड काढण्यामध्ये, आणि सगळे नाईट राऊंड करायचे का तर दरोडे कंट्रोल होत नव्हते. इतके प्रचंड दरोडे पडले. त्याच्यामध्ये डॉक्टरबाईंवरती रेपपासून अनेक प्रकार झाले, आणि विशेष करून ते दरोडेखोर जे होते ते रेप करायचे, बलात्कार करायचे. त्यामुळं अजून गंभीर असं वातावरण तयार झालं होतं. रात्र म्हणजे दिवसभर काबाड कष्ट करणारे शेतकरी शेतात राबायचे आणि रात्री जागरण करायचे. आणि एवढे सगळे संतापलेले होते की सगळ्या ठिकाणावर अफवा पण पसरवल्या होत्या. चोर आले, इकडे दगडफेक झाली, तिकडे दगडफेक झाली, पळापळ, पोलिसांची पण पळापळ. अशा याच्यामध्ये लोकांनी संतापाच्या वेगळ्या संताप आल्यामुळं त्यांनी 2 अतिशय चांगले निरागस तरुण दरोडेखोर समजून त्यांना ठार मारलं. माझं आगमन जे होतं, मी त्यावेळेस निफाड डिव्हिजनचा SDPO म्हणून मी अकोल्यावरून येत होतो. माझी गाडी खाजगी गाडी होती, त्यावेळेस टाटा सुमो होती, आणि माझा खाजगी ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरला दाढी होती. पहिलं माझं स्वागत असं झालं की इथे आमचं चांदोरी जे गाव आहे, त्या चांदोरी गावात पहिलं गावकऱ्यांनी स्वागत केलं, हातामध्ये काठ्यापेट्या घेऊन. 100-1 गावकरी उभे होते. शेकोटी पेटवलेली होती. माझी गाडी अडवली. मला म्हणे खाली उतरा. म्हणजे तुम्ही कोण? म्हटलं मी इथे SDPO म्हणून ह्या विभागाचा चार्ज घ्यायला आलो आहे. म्हटलं कसं शक्य आहे? म्हटलं काय झालं एवढं तुम्ही लाठ्या काट्या घेऊन का उभे आहेत? म्हणे ही दरोडेखोरांचीच गाडी आहे. ही दरोडेखोरांची गाडी आहे आणि तुमचा ड्रायव्हर आहे, त्याला दाढी आहे, आणि एका दरोड्यामध्ये दाढी असलेला ड्रायव्हर आणि टाटा सुमोच होती. साहेब, चार्ज घेणारा अधिकारी मी उपविभागाचा, माझं स्वागत असं झालं. अशी ती परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये इतकं लोक बेभान झाली होती. आणि मग चार्ज घेतल्यानंतर आम्ही सगळं टीमवर्क वगैरे केले. बरेचसे अधिकारी या ठिकाणी कर्मचारी पण आहेत. एक अतिशय सुंदर असं टीमवर्क झालं. आम्ही 35-65 किलोमीटर पाठलाग करून आरोपी पकडले, दरोडेखोर पकडले, गँग पकडल्या, 35-37 गँग सगळ्या म्हणजे हे झाल्या. आणि हे सगळं होऊनसुद्धा ज्या वेळेस म्हणजे ह्या कार्याचा म्हणजे मी माझं कौतुक करत नाही, आमच्या प्रत्येक तळागाळातल्या कर्मचाऱ्यांनी जे काम केलं ते अलौकिक काम होतं. तर त्यावेळेस पेपरला सुद्धा एवढं चांगलं म्हणजे बातम्या व्यवस्थित येत नव्हत्या. प्रसिद्धी तर काही मिळालीच नाही, कारण इतक्या हे पकडल्यानंतर ज्यावेळेस ती सगळी रिकव्हरी वगैरे झाली, नंतर मग त्या पेपरला वगैरे बातम्या येणं सुरू झालं, आणि त्यांना वाटलं की खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी काम करतात. मग पत्रकार कंट्रोल रूमला आमचं लाईव्ह हे म्हणजे नाकाबंदीचं दरोडेखोर कुठं आहेत, लासलगावला आहे की चांदवडला आहे की तुमच्या देवळाकडे पाहिलेत, हे जसं आम्ही लाईव्ह लोकेशन वगैरे घ्यायला लावलो, कर्मचाऱ्यांना पाठवायला लागलो, ते सगळं ते ऐकत होते. हे सांगायचं तात्पर्य असं की पोलिसांनी किती चांगलं काम केलं तर त्याचा प्रसिद्धीचा सुगंध हा फार संकुचित असतो. सॉक्रेटिसाने म्हटलं आहे, सॉक्रेटिसने म्हटलं धाडसी माणसाचा कार्याचा सुगंध हा त्याची प्रसिद्धी असते. आणि चांगल्या कामाचं, वाईट कामाचं थोडं जरी काय चुकून काय झालं तर वाईट कामाचं एवढी बॅड पब्लिसिटी होते, आणि ती चांगल्या कामाची इतके अहोरात्र कष्ट करूनसुद्धा चांगल्या कामाची प्रसिद्धी होत नाही. आणि ह्यासाठी आत्ताच बाळासाहेब पाटलांनी, पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की आम्हाला बोलता येत नाही, आणि ह्यासाठी चांगल्या कामाची प्रसिद्धी व्हावी, आपण काय काम केलं आहे ते कळावं, याच्यासाठी हे साहित्य संमेलन भरवलं आहे, जेणेकरून ज्या घटना प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून पोलीस अंमलदार, पोलीस अधीक्षक पाहत असतात, पुढे अधिकारी पाहत असतात, त्या कुठेतरी समाजासमोर यायला हव्यात. साहेब, मी शोध नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं, डिटेक्टिव्ह स्टोरीजवरती. त्या शोध नावाचं पुस्तक लिहिलं, त्यावेळेस काय झालं की ते पुस्तक आमच्या सगळ्या बॅचमेंटना दिलं. आमचा सगळे बॅचमेंट आम्ही एकत्र आलो. कराळे साहेब पण येत आहेत, आता AG साहेब पण येत आहेत, त्यांनासुद्धा काही कविता म्हणायच्यात. सगळे आम्ही एकत्र आलो, त्यांच्या फॅमिली सगळ्या एकत्र आल्या, आणि मी त्या सगळ्यांना एक एक पुस्तक दिलं. मला त्यातल्या 2 आमच्या बॅचमेंटच्या सौभाग्यवतींनी म्हणजे आमच्या वहिनींनी काय म्हटलं, एक म्हणजे कराळे वहिनी म्हणजे जे AG साहेब येतात त्यांच्या, ते म्हणले साहेब
आम्हाला आत्ता कळलं की आमचे नवरे नेमके काय काम करतात. म्हटलं असं का म्हणता वहिनी तुम्ही? अहो म्हटलं एक एक शोध घ्यायला इतकं अवघड असतंय आणि इतके दिवस तुम्हाला सगळं डिटेक्शन करावं लागतं, एवढं कष्ट करावं लागतात. हे पहिल्यांदा तुमच्या पुस्तकातनं कळलं आणि तेव्हा कळलं की आमचे नवरे काय काम करतात. जाधव वहिनी, अमर जाधव होता पोलीस दलामध्ये, नाही ते सेवा म्हणजे हे झाले, स्वतः व्हॉलंटियर घेतले, एक मोठे बिल्डर आहेत. जाधव वहिनींनी पण तेच सांगितलं. म्हणजे आमच्या IG लेवलच्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना सुद्धा माहीत नसतंय की आम्ही काय काम करतोय. आणि मग घरात भांडणं कशामुळे होतात? तर असं आहे. अर्थात जास्त बोलत नाही, आपण सगळ्यांना पुढचं कार्यक्रमाला जायचं आहे. पण ह्यासाठीच हे साहित्य संमेलन, आम्ही एक व्यासपीठ मिळावं आमच्या मंडळींसाठी आणि एक पोलिसांसाठी, एक चांगले सृजनशील व्यक्तिमत्वासाठी पुढे यावं. आमच्यातलं जे टॅलेंट आहे, बऱ्याच वेळा म्हणतात पोलिसांचा मेंदू गुडघ्यात आहे, घुटण्यात आहे असं म्हटलं जातं, परंतु तसं नाही आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक, त्यांची प्रतिभा आणि त्यांचे विचार समाजापुढे येण्यासाठी पोलिसांचं 2च अस्त्र आहेत, लेखणी आणि शस्त्र. आमच्यातला प्रत्येक माणूस लेखक आहे, कारण FIR ज्यावेळेस घेतली जाते त्यावेळेस ती हाताने लिहावी लागते. आमचा हेड कॉन्स्टेबल लेखक आहे, आमचा अंमलदार लेखक आहे. चार्जशीट ज्यावेळेस जातं तर त्यावेळेससुद्धा त्याला स्वतः हाताने लिहावं लागतं आणि ही लेखणी त्यात गेलेली असते, परंतु ती लेखणी समाजासमोर प्रकट होणं गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही हे संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. अर्थात आमचं पहिलं संमेलन 2019ला झालं आणि दुसरं संमेलन आज झालं आहे, म्हणजे कालपासून सुरू आहे. त्याचं कारण आहे की 5 वर्षाचा गॅप पडला, पण मध्ये करोना होता आणि काही तांत्रिक अडचणी होत्या, प्रशासकीय अडचणी होत्या. पण आम्ही ठरवलं की नाही, आता थांबायचं नाही, आता दरवर्षी संमेलन घ्यायचंच कुठल्याही परिस्थितीमध्ये. 350 साहित्यिक आहेत साहेब आमच्याकडे, 350 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि खूप चांगले आहेत. पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबलपासून ते DGNपर्यंत, अगदी छोट्या छोट्या माणसापासून, म्हणजे अरुण गवळीपासून, अरुण गवळी म्हणजे आमचं साहित्यिकातलं नाव आहे, अरुण गवळीपासून ते उपाध्याय साहेब DGNपर्यंत, इनामदार साहेबांचं नाव घेतलं काय, पूर्वीचे मिसर साहेबांचं नाव आहे. अशी बरीच मंडळी आहेत की जे लिहितात आणि ते फार गरजेचं आहे. जाता जाता फक्त एवढं सांगेल की एक भाषा एक ऐसा वस्त्र है जिसको यदि शालीनता से पहने तो संपूर्ण व्यक्तिमत्व सुंदर लगता है. आणि ही भाषा ही पोलिसांकडनं ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याला एक वेगळाच अलौकिक अलंकार सजलेला असतो. आज पती कौतुक दिन आहे, त्यामुळे 2 मिनटं सगळ्यांनी शांत बसलं तर मला वाटतं बरं होईल. लग्नात पती आणि पत्नी ह्या लग्नानंतर पती आणि पत्नी ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, ते कधी समोरासमोर येत नाहीत. पण काय होतं आहे, तरीसुद्धा ते एकत्र राहतात. लग्नानंतर म्हणजे नाण्याच्या 2 बाजू कधी समोरासमोर येत नाहीत, पण ते एकत्र राहतात, नाण्याच्या 2 बाजू. तसं आज पतिदिनाच्या निमित्ताने मी सांगू शकतो की एक पती ही एक चांगली पत्नी, म्हणजे आपल्या पतीला नेहमी, एक चांगली पत्नी ही आपल्या पतीला माफ करते जेव्हा चूक तिची नसते. आज पती दिवस आहे म्हणून मी सांगतोय. आणि एक चांगला हे आहे, लग्न हे सुंदर जंगल आहे, लग्न हे सुंदर जंगल आहे. करुणा साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे त्याला बोलायचा अधिकार आहे. जंगल हे सुंदर, एक लग्न हे एक सुंदर जंगल आहे जिथं शौर्यवान सिंहाची शिकार एक सुंदर हरिणी करते. म्हणजे गमतीचा भाग म्हणून मी बोललो.
वानखेडे मॅडम आहेत, जाधव मॅडम आहेत, आमच्या मिसेस पण सगळ्या बसलेल्या आहेत आणि सगळ्या अर्थात हे सगळं एक गमतीचा विषय आहे. पण तो साहित्य हे फुललं पाहिजे, साहित्यिक प्रतिभा ही जपली पाहिजे आणि भावनेचा ओलावा इथे जर राहिला निर्माण झाला तर निश्चितपणे तो पण आपल्या फील्डवरती निर्माण होईल आणि होणं गरजेचं आहे. पूर्वीचं पोलिसिंग संपलेलं आहे. आता पूर्वीचं जसं होतं, पूर्वीचं पोलिसिंग म्हणजे ब्रिटिशकालीन पोलिसिंग होतं, जिथं शस्त्राचा वापर नुसता व्हायचा, जिथं काठीचा वापर नुसता व्हायचा आणि एक काठी उगारली तर सगळं गाव घरामध्ये म्हणजे चिडीचूप बसायचं. ती परिस्थिती राहिलेली नाही. लोकशाही राज्य आलेलं आहे आणि लोकशाहीच नाहीत तर उदारमतवादी हा सध्याचं युग आहे आणि याच्यामध्ये फक्त काठी आणि बंदूक आणि पोलिसिंग चालणार नाही, तर तिला लेखणीची गरज आहे आणि लेखणी फार महत्त्वाची आहे. म्हणून अशा प्रकारे साहित्य संमेलन झालं पाहिजेत. आमच्या आयोजकांनी खूप सुंदर असं आयोजन केलं. सगळ्यांनीच VC साहेब आले, कुलगुरू साहेब आले होते, IG साहेब होते, सगळ्यांनी खूप चांगली मदत केली आणि सगळ्यांचा मी ऋणी आहे. सगळ्यांना मला परत बोलायची संधी मिळणार नाही, पण मी सगळ्यांचा आभार ह्या ठिकाणी मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खैरनार साहेबांचा सन्मान होतो आहे. सगळ्यांना विनंती आहे की फक्त एका सुरामध्ये हॅपी बर्थडे बोलायचं. त्यांचा वाढदिवस आहे आज. माननीय कोल्हे साहेबांना इथे 2 मिनिट काहीतरी सांगायचं आहे. मी त्यांच्याकडे माईक देते. 92च्या बॅचचं आमचं सिलेक्शन होतं. आम्ही PSI म्हणून 92च्या बॅचला होतो आणि सर DYSP 14 DYSP होते 92च्या बॅचला. सर ज्यावेळेस निफाडला SDPO म्हणून आले त्यावेळेस मी सिन्नरला PSI होतो आणि पहिलाच सर आल्यानंतरचा दरोडा, सरांनी चार्ज घेतल्यानंतरचा आणि रात्री ज्यावेळेस 2-2:30ला फोन गेला सरांना की असा दरोडा पडला. एकाच म्हणजे जवळजवळ ती 11 जणांची टीम होती पिल्ल समाजाची आणि सलग 7 वस्त्यांच्यावर दरोडा विथ रेफ अशी सिरियस अशी गोष्ट होती. आणि मला मुख्य त्याच्यातला हा भाग सांगायचा का इतक्या अल्पावधीमध्ये सर निफाडवरून निघाले आणि त्या स्पॉटला पायी रस्ते होते, गाडीचा रस्ता होता, शेतातून काही जाण्याचे रस्ते होते, काही डांबरी रस्ते होते, नांदूर शिंगोटा आणि तो रोड जो आहे. सरांनी वायरलेस सेटवर सुरू केलं, कोल्हे आणि त्याची टीम पायी ह्या रस्त्याने जाईल, अनिल आकडे आणि ही टीम ती डांबरी रस्त्याने ह्या रोडने जाईल, पोलीस पाटील आणि काही मंडळी शेतातून ह्या रस्त्याने जाईल. मला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी हे सांगितलं की इन्फॉर्मेशन इतक्या पटकन मिळालेली आहे की हे दरोडेखोर 100% त्या शेताच्या परिसरातून अजून बाहेर गेलेले नाहीत. आपण 100% त्यांना पकडू शकतो. आणि बरोबर 6:15 वाजता नांदूर शिंगोटे अगदी पोलीस चौकीच्या समोर एक ट्रक होती. ते ट्रकमध्ये चढण्याचे एक जण चढत होता आणि हे सगळं वर्णन मिळालेलं होतं. सुदैवाने ते अनिल आकडे साहेब ज्यांनी साधे कपडे आणि 2-3च अंमलदार होते आणि 11 दरोडेखोर त्यांच्या लक्षात आलं वर्णनावरून हेच ते दरोडेखोर आहेत. ट्रकमधून इकडून त्यांना चढू दिलं आणि ड्रायव्हरला म्हणे का रे शिटं भरतो का तू, कारण त्यांना तो भाग करायचा होता. तिकडचा दरवाजा लावून घेतला, ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडला आणि एक दरोडेखोर त्या समोरच्या चौकीत नेऊन एक टाकला. असले 11 टाकले. ट्रकची झडती घेतली, काही सरडे वगैरे त्याच्यात भेटले आणि संपूर्ण मुद्देमाल 7 वर्षांचा संपूर्ण मुद्देमाल सगळा सोन्याचा मुद्देमाल रिकवर झाला. आणि त्यावेळेस जवळजवळ 26 अधिकाऱ्यांचा सत्कार. सरांनी सांगितलं की प्रत्येक मी जे डायरेक्शन दिल्या त्या प्रत्येकाने प्रॉपरली फॉलो केल्या. मला पायी वाटेने सांगितलं तर मी पायी वाटेनेच गेलो. मला याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग सरांचा हा वाटला की एवढा कमी कालावधीमध्ये ह्या टोपोग्राफीचा स्टडी सरांनी कसा केला की तिथून ते सांगतायत, त्यांना व्हिज्युलाइज होतं आहे की ह्या रस्त्याने जायला पाहिजे, तिकडून तसं जायला पाहिजे, तिकडून तसं पाहिजे. हे व्हिज्युलायझेशन मला सरांचं अत्यंत इम्पॉर्टंट वाटलं. आणि त्याच्यानंतर सगळे दरोडे सरांच्या काळामध्ये डिटेक्ट झाले. 1-2 तर दरोडेखोर, त्या काळी 2 दरोडेखोरांना तिथं शूट देखील केलं आणि त्याला शौर्यचक्र पुरस्कार मिळाला. आम्हालासुद्धा सरांच्यामुळे राष्ट्रपती पदक मिळालं.
आणि सर्वात महत्त्वाचा भाग, ज्यावेळेस 26 जानेवारी होती त्यावेळेस त्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वरूप सिंग नाईक होते सर. ते मी पहिलं सर्टिफिकेट मला जीवनात मिळालेलं मी जपून ठेवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी अनिल आकडे साहेबांनी जरी ते पकडले असले त्या सगळ्यांचा रोल तेवढाच इम्पॉर्टंट आहे. 26 अधिकाऱ्यांचा सन्मान 26 जानेवारीला पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सरांनी करवला. त्यावेळेस भगवंतराव मोरे साहेब हे होते. तर सर मी सॅल्यूट करतो आपल्याला आता देखील की आपण आपल्यामुळं एवढं सर्व अंमलदारांचं अधिकाऱ्यांचं जीवन सुसंस्कृत झालं आणि आता हे संमेलन सुरू केलं आहे. तर मला हे सगळं स्वप्नवत वाटते. पहिलंच पुस्तक माझं काल प्रकाशित आपल्या हस्ते झालं. तर स्वप्नातल्या काळ्यानं उमलू नकाचं केव्हा, हे स्वप्न कधी संपूच नये असं वाटतं. मी धन्यवाद देतो बोलायला संधी दिल्याबद्दल. थँक्यू. आदरणीय PI सत्यजित आमले साहेब हे मूळचे तसे अलिबागचे आहेत, चोंडी. तर पितृतुल्य संजय करंजकर यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ चालू आहे आणि पोलीस साहित्यिक जन हो. माझं नाव डॉक्टर रोहिदास नारायण दुसार. वय वर्ष 73. 13 वर्ष झाली सेवानिवृत्त झालो. 72व्या वर्षी PhD केली मी. कालच पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि गेल्या 30-35 वर्ष मी लेखन करीत आहे. पोलिसांचा इतिहासकार म्हणून व्याख्यानं देतो मी. जास्त वेळ घेणार नाही, फक्त मला 10 मिनटंच दिलेले आहेत. 11वा मिनिट घेणार नाही मी सर. पोलिसांचा इतिहास सांगणार नाही मी, फक्त साहित्याचा इतिहास सांगणार आहे, पोलीस साहित्य. कारण पोलीस ही संकल्पनाच आपल्याकडे आली. पोलीस हा शब्द या देशामध्ये आला, भारतामध्ये, तो 9 एप्रिल 1774. ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज, हॅलो हा इथे, याने हा शब्द इथे आणला. 1774 कलकत्तामध्ये सुरू झालं. ताबडतोब पुढच्याच वर्षी 2 वर्षांनी 17 फेब्रुवारी 1779 मुंबई पोलिसांची निर्मिती झाली. आणि आता महाराष्ट्र पोलीस आहे ते 1 जानेवारी 1827, 1 जानेवारी 1827 पहिले गव्हर्नर जनरल एल्फिन्स्टन याने ही संस्था सुरू केलेली आहे, पोलीस संस्था. त्याच्या आधी पोलीस हा शब्द नव्हता. त्यानंतर आपण आता साहित्याकडे येऊया पोलिसांच्या, कारण वेळेच्या मर्यादा आहेत. पोलिसांचं आणि लेखनाचं अनन्यसाधारण महत्त्व आत्ता प्राप्त झालेलं आहे, परंतु याच्या आधी पोलिसातला साहित्यिक
हा उपेक्षित होता, उपेक्षित. 93मध्ये दंगल झाली. पहिली कथा लिहिली मी, दक्षता मासिकमध्ये प्रसिद्ध झाली. आमच्या अधिकारी म्हणायचे, अरे तू कथा लिहितोस की काम करतोस, ते भलते असेल ते सोंग माझ्याकडे नको आहे. तुला काम करायचं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये काम कर, न कथा लिहायचं असेल तर जा तिकडे पलीकडे, तिकडेच जा. हां, ही तेव्हाची अवस्था. त्यापासून पुस्तकं लिहिण्याचं मनामध्ये होतं. 1995मध्ये पुस्तक लिहायला घेतलं. भीती ही होती की पोलिसांनी परवानगी लागते, परवानगीशिवाय लिहिता येत नाही, पुस्तक प्रकाशित करता येत नाही. गाठोडा बांधून ठेवला होता. अखेर हो ना करता करता म्हटलं तर जाऊ द्या, आईनाच्या बाईना, काय होईल ते बघू आपण. कारण शेवटी आतमधलं असतं ते स्वस्त बसू देत नव्हतं. आपण लेखक व्हावं, पुस्तक प्रकाशित व्हावं. कारण होतं ते 9 महिने 9 दिवस झाले की ते आपोआप ते होत असतं. त्याप्रमाणे 99मध्ये केलं मी ते डेअरिंग. अनेकांनी विचारलं, आता तू परवानगी घेतली का? आणि मात्र त्यावेळेला पहिल्या पुस्तकाला मी परवानगी घेतली परवानगी. ही अवस्था होती. त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी आता 20 पुस्तकं लिहिलेली आहेत विविध विषयांवरती. मगाशी सरांनी उल्लेख केला अगदी बावला मर्डर केस जे आहे गाजलेली आहे, तिचं रशियन भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. पोलिसांचं वाङ्मय स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये जे ब्रिटिश ऑफिसर होते ना, त्यांनी लेखन केलेलं आहे. डायरीत लिहून ठेवायचे, पुस्तकं लिहिलेले आहेत पोलिसांच्या इतिहासाबद्दल. आजपर्यंत पोलिसांची 300 ते 350 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्या रामसाहेबांनी केलेलं आहे, त्याचं संग्रह केलेला आहे पुस्तकांचा, लेखकांचं. फक्त माडुरके साहेबांनी. आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर जर आपण म्हटलं ना तर अधिकारी लिहायचे, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेमध्ये असताना कोणी जास्त लेखन केलं नाही. पोलिसांच्या लेखनाचे जर आपण पुढचा टप्पा पाहिला तर दक्षता मासिक 1973, आपण मगाशी उल्लेख केलात सर दक्षता मासिकाचं. दक्षता मासिक 1973मध्ये सुरू झाले. वक्र जोशी, मगाशी आपण उल्लेख केला, वक्र जोशी, वसंतराव कृष्णाजी जोशी हे पोलिसांच्या आद्य लेखक. कारण त्यांच्या आधीचे असतील पण ते पोलीस इतिहासाला माहिती नाही. 33 कादंबऱ्या लिहिल्या, 33. आणि ते BSc झालेले होते. शास्त्रावर आधारित, विज्ञानावर आधारित असे कथा लिहायचे. त्याच्या आधी जर पाहिलं आपण तर पोलिसांना पार्श्वभूमी आहे. मराठी वाङ्मयामध्ये पंचकवी म्हणून एक 5 कवींचा आधुनिक पंचकवी. त्याच्यामध्ये पहिले केशवसूत, दुसरे गोविंदाग्रज, तिसरे नावा टिळक, चौथे विनायक आणि 5वे बालकवी. हे पहिले आधुनिक. त्यातले चौथे जे विनायक होते, विनायक जनार्दन अभय करंदीकर, पोलीसमध्ये होते, हवालदार होते, खानदेश जिल्ह्यामध्ये होते. 10 वर्ष काम केलं. पोलिसांची ड्युटी ही 16 वर्ष पोलीसारखी असते. असंच साहित्याच्या प्रेमामध्ये त्यांनी काहीतरी केलं आणि त्यांच्यावर एवढं बाळंट आलं की त्यांच्यावर केस दाखल झाली. तिथून ते परागंदा झाले आणि तिकडे देवासला जाऊन राहिले आणि तिकडे जाऊन त्याने लेखन केलं. आणि मग ते व्यसनाच्या आधारी वगैरे गेले आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. साईबाबांचं चरित्र लिहिणारे दास गणू 20 वर्ष काम केलं पोलीस हवालदार म्हणून. आज त्यांची 40 पुस्तकं प्रकाशित आहेत. अभिमान आहे आपल्याला. साईबाबांचा प्रत्यक्ष त्यांना दर्शन झालेलं आहे. साईबाबांनीच सांगितलं की नोकरी सोड आणि याच्यामध्ये या. पोथी लिहिली त्यांनी. 29 सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यावरतीच आहेत. पोलिसात मधले आहेत. जगप्रसिद्ध भारतरत्न सचिन तेंडुलकर हे पोलीस पुत्र आहेत. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे CIDमध्ये होते सर. अलिबागचे राहणारे
अलिबाग येथून मुंबईमध्ये आले, पोलीसमध्ये CID म्हणून दाखल झाले. पहिली 10 वर्ष त्यावेळेला डायरेक्ट CIDमध्ये प्लेन क्लॉथमध्ये घ्यायचे, जसे आपले सुशीलकुमार शिंदेसाहेब होते त्याप्रमाणेच. 10 वर्ष काम केलं. इकडे मन रमलं नाही, मग कीर्ती कॉलेजमध्ये गेले. बालकवी ठोंबरे पोलीस पुत्र, त्यांचे वडील बापोजी देवराम ठोंबरे खानदेशमध्ये काम करायचे. ही पोलिसांना वारसा आहे मोठा. अशा प्रकारचा पोलिसांचा वारसा. त्याच्या दक्षता व्हायच्या आधी पोलीस लिहायला खूप घाबरायचे, प्रसिद्ध करायलाही घाबरायचे. पण दक्षताचे वक्रू जोशी साहेबांनी जी साथ दिली, त्यानंतर जे लेखकाने लेखन सुरू केलं ते आजपर्यंत आता घोडदौड सुरू झालेले आहे. कारण समाजामध्ये किंवा साहित्यिकांच्यामध्ये साहित्य लिहिण्यासाठी जे अनुभव लागतात, हा प्रत्येक पोलीस अंमलदार हा अगदी ओथंबलेला आहे. प्रत्येकाने लिहायचं म्हटलं तर होऊ शकतात. पण याचा फायदा असा घेतला की श्रीकांत सिनकर आपल्याला माहिती आहेत वगैरे, याने ज्या काही 50-60 कादंबऱ्या लिहिल्या, गुन्हेगारी कथेवर आधारित, पोलीस स्टेशनला जायचे, कथांची माहिती घ्यायची आणि रंगवून द्यायचे. पण हे आपण जे करायचं हे वास्तव आहे. वास्तव कदाचित लोकांना आवडत नाही. त्याच्यामध्ये रंगरंगोटी केल्यानंतर हे जे साहित्य आहे याच्यामध्ये या कविता आणि नाटककार पण आहेत, चरित्र लेखन तर अधिकच आहे. तर अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन आपण सुरू केलेलं आहे. पहिलं साहित्य संमेलन झालं सरांनी केलं, त्यावेळेला कदाचित शेखर सर नव्हतील, कदाचित ती नियती वाट पाहत होते असेल की शेखर सर कधी येतील आणि या साहित्यिकांना कधी एकत्र करतील. म्हणून सर हे सगळे साहित्यिक आहेत, त्यांची आपण एक यादी तयार करायला घेतलेली आहे. अगदी सुरुवातीपासून सगळं आपण एक सूचित तयार करूया त्याची. तर असे साहित्याचं आहे. पोलीस आणि समाज, पोलीस हा समाजाचा घटक आहे. समाज आणि पोलीस यांना जोडणारा असा लेखक आहे. हे सगळे साहित्यिक आहे. साहित्यिक जेव्हा कर्तव्यावर जातात तेव्हा ते साहित्यिक दृष्टिकोनातून ते पाहत असतात. आता ही परवाची जी पुण्याची केस झाली त्या ठिकाणी जर एखादा साहित्यिक अधिकारी असता तर कदाचित ती हगवणे केस झाली पण नसती. या मॅडम आहेत ज्योती मॅडम नांदेडच्या, त्या या हगवणे मॅडमसारख्या 100 केसेस तुम्ही नांदेडमध्ये सोडवलेल्या आहेत, मलाही माहिती आहे. त्या केवळ साहित्यिक होत्या म्हणून त्या, नाहीतर मग हे हगवणे प्रकरण नांदेडमध्ये याच्या आधी कितीतरी वेळा झालं असतं. म्हणून हे जे आपलं साहित्यिक मन आहे, आपलं जे कौशल्य आहे ते आपण लिहायचं आहे, डेव्हलप करायचं आहे आणि लिहित राहू आपण. मला संधी दिलेली आहे या ठिकाणी, कारण पुढचा भरगतचा कार्यक्रम आहे, आपण मला सांभाळून घेतलेलं आहेत. सर आपण दैवत आहात आम्हा सर्वांचे, कारण आम्ही तीच वाट पाहत होतो. मलाही तेच वाटलं, 20 पुस्तकं लिहिली पण ती लोकांसमोर यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक पुस्तक हे प्रत्येक लेखकाच्या अपत्यासारखं असतं आणि ते अपत्य लोकांसमोर यावं, नाचावं, बागडावं हे जसं आईला वाटतं त्याप्रमाणेच आम्हालाही वाटत होतं सर. पण उपेक्षित राहिलो मी पहिल्या साहित्य संमेलनाच्या आधी, त्यानंतर. तर या उपेक्षितांचे अंतरंग आपण जाणलं आणि हे सगळं घडवून आणलं. प्रत्येकजण आपला आभारी आहे. आणि याच्या पुढे जेव्हा कधी पोलिसांच्या साहित्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सुरुवात इथून होईल ती. धन्यवाद. आदरणीय आयजी साहेब दत्तात्रय कराळे साहेबांनी माझी विनंती आहे की त्यांनी आपलं शेवटचं मार्गदर्शन करावं. आदरणीय वानखेडे सर, मॅडम जाधव सर, मॅडम, माझा परममित्र बाळासाहेब आणि सर्व पोलीस दलातील कुटुंबीय, एवढ्या चांगल्या वीररसानं भरलेल्या पोवाड्यानंतर काही बोलायची काही आवश्यकता निश्चितच नाही. मगाशी स्वप्नील म्हणाले की ह्या कार्यक्रमाची सुरुवाती वीररसानं पोवाड्याने झाली आणि शेवटी वीररसानं पोवाड्यानं होतो आहे. त्याचं कारण साहजिकच आहे. आपण मराठी
मातीतले आहोत, महाराष्ट्रातले आहोत, आपण सगळे वीर आहोत, वीर रसानं भरले आहोत आणि आपण पोलीस दलातले आहोत. त्यामुळे वीर रस हा आपल्या रक्तात आहे आणि आपल्या व्यवसायात पण आहे. त्यामुळे सुरुवात काठीत पण आहे, बंदुकीत पण आहे आणि लेखणीत पण आहे. आणि त्यामुळं आपण निश्चितच हे वीर रसाचं आणि स्वप्नीलचा पोवाडा आपण ऐकला. छानच, खूपच छान परफॉर्मन्स. माझं नशीब मी म्हणतो, समजतो की या महिन्यामध्ये 2दा स्वप्नीलचा पोवाडा ऐकण्याचा योग आला आणि 2दा सत्कार करण्याचाही, त्याच्यासोबत व्यासपीठ शेअर करण्याचा योग आला. हे आपलं सर्वांचं नशीब. मित्रांनो, पोवाडा हा वीररस महाराष्ट्राची खरंच सर्वात मोठी अशी लोकपरंपरा आहे, लोकशाहीची परंपरा आहे. त्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे आणि ती नव्या पिढीत येते. कारण आम्ही लहानपणी, स्वप्नील गेले काय, आम्ही लहानपणी फक्त ते बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे ऐकायचो लहानपणी, परंतु आत्तासुद्धा ही नवीन पिढी करते, याचं खूप कौतुकाचं आहे. आपण सर्वांनी या साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेतला, खूप खूप आपला आभार. विशेष आभार बाळासाहेबांचे, कारण बीजीने इतकं प्रयत्न करून गेले 2 महिने, वास्तविक माणूस रिटायर झाल्यानंतर थोडासा जास्त बायकोच्या आहारी जातो, पण हे बायकोच्या आहारी न घेता बायकोला पण साहित्यामध्ये ओढून आणलं, बायकोला आहारी पाडलं आणि साहित्यात बायकोला ओढून आणलं. त्यामुळे त्याचं विशेष आभार मानतो. आणि अरे आज पती दिवस आहे, त्यामुळं आपल्या सर्वांचं आणि माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे पोलीस दलातील साहित्यिक बांधवांना, की आपण आपल्या भावना, आपल्या मतं आपण लेखणीच्याद्वारे मांडत राहूया. आणि तो एक आपला स्ट्रेस बस्टर आहे. मी काल पण म्हणलो तसं मी आता म्हणतो. आणि आपल्या सर्वांचं आणि विशेषतः बीजीचं, स्वप्नीलचं, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.